राशिवडे गावातील नदीकाठावर शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाणी पुरवठा करण्यासाठी बसवलेल्या मोटारीवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत त्या लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संताप व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार चोरटे रात्रीच्या वेळी येऊन मोटारी चोरून नेत आहेत। विशेष म्हणजे संपूर्ण मोटार न नेता मोटारीतील तांब्याच्या तारा काढून घेतल्या जात असून उर्वरित मोटार सुट्ट्या अवस्थेत नदीकाठावरच फेकून दिल्या जात आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी नुकसान सहन करावे लागत आहे। ऐन उन्हाळ्याच्या काळात पाण्याची अत्यंत गरज असताना मोटारींची चोरी झाल्यामुळे पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे। यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे। पोलिसांचा दबदबा कमी झाल्यामुळे चोरटे निर्भयपणे चोरी करत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे। या घटनांची तातडीने दखल घेऊन पोलीस प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करावी, तसेच संबंधित चोरट्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे। राशिवडे येथील नदीकाठच्या जवळजवळ 4 ते 5 मोटारी आपण बघता या अशा प्रकारे चोरून नेलेल्या आहेत। अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे। राशिवडे भागात पोलिसांचा दबदबा कमी आहे की काय अशी मनात शंका येत आहे। त्यामुळं हे चोर रात्रीच्या वेळी या ठिकाणी येऊन अनेक मोटारींची चोरी करून अनेक ठिकाणी असं प्रत्येक मोटारींची विल्हेवाट लावलेली आहे। त्याचबरोबर जागोजागी अशा या मोटारी फेकून दिलेल्या आहेत। त्यांनी ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान करून या लोकांनी शेतकऱ्यांचा आणि हाल करून ठेवलेला आहे। प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे की या चोरांचा कडेकोट बंदोबस्त झाला पाहिजे। दुसरी म्हणजे आमची एक मागणी आहे की शेतकऱ्यांचा माल आणि शेतकऱ्यांचं असं साहित्य जे चोरतात त्यांच्यासाठी एक विशेष कायदा तयार केला पाहिजे सरकारनं, की जो शेतीमाल चोरतो त्याच्यासाठी इतर चोरीपेक्षा दुसरा कायदा, अनेक कायदे होतात, मग शेतकऱ्यांसाठी हा कायदा का होऊ शकत नाही? या चोरांचा कडेकोट बंदोबस्त केला पाहिजे अशी आमची राशिवडेकरांची या ठिकाणी मागणी आहे। आणि लवकरात लवकर पोलीस प्रशासनानं याचा ठाव ठिकाणा या चोरांचा शोधला पाहिजे आणि ताब्यात घेतलं पाहिजे।